मामा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं पूर्ण. नंदकुमार धोळा मामाने. मामा तुमचं नाव. माझं नाव सांगितलं. बरं, आज इकडे येण्याचं कारण काय होतं विशेष? इथे लावण्यासाठी. गाय लावण्यासाठी. गाय लावण्यासाठी बैलाची माहिती कोणी दिली मामा तुम्हाला? माहिती दिली बाबळगावच्या पुदे. बाबळगावचे पुदे. नाव काय त्यांचं? नाव त्यांचं नंदुपुदे. नंदोपुदे. कोण आहेत तुमचे ते? आमचे मेहून आहे पहिले मला काय. बरं, त्यांनी माहिती दिली. हां. बरं, मग माहिती दिल्यानंतर म्हणजे बैल समोर येऊन आधी बघावं असं वगैरे वाटलं नाही का? नाही ना, आम्हाला त्यांनी खात्री दिली पाहिला एक नंबर आहे. खात्री दिली. एक नंबर आहे. मग त्यांनी खात्री दिल्याप्रमाणे आहे का बैल? आहे. आहे. ड्रायव्हर मामा तुम्ही सुद्धा बऱ्याच ठिकाणी जात आहे, होय. बरोबर आहे? तुम्हाला पण बराच अनुभव आहे. मग शेतकऱ्यांना त्यांच्या गायीला बैल भरवण्यासारखा वाटतो का? वाटतोय. कोणकोणत्या गोष्टीत वाटतोय मामा? तसं बघितलं तर बैल कोसा खिलारमध्ये हां सगळ्याच वाहनांना जर बघितलं तर अजून तो आदत आहे. हां. तसा नाही आदत नाही, आता 2 दाते सोडा. हां 2 दाते. हां कोणतं म्हणलं आदत. बरं बरं. हां आता चांगला आहे बैल. चांगलं आहे. बैल एक नंबर आहे. हां बैलाला कांबळ वगैरे त्या मापात आहे. कानाला बैल लहान असल्यामुळं म्हणजे जातीला सरासरी बघितलं तर बैला जाती एकदम उत्कृष्ट असा माझ्या माहितीने मला वाटतं. वर किलो मग तुम्हाला जेवढं त्याच्या अवयवाचं वर्णन करता येईल तेवढं करा भाऊ. मस्त एकदम. काय नाव ठेवायचं का जागा नाही. अवयव वर्णन करायचं म्हणलं तर बैल चेहऱ्याला चांगला आहे. पहिली गोष्ट. पहिली गोष्ट कानालाही चांगला आहे, तोंडालाही चांगला आहे. म्हणजे सगळ्यात बाजूचं समोरनं बघितलं तर तोंडाला बैल एक नंबर दिसतोय. होय. आणि मागे चौकालाही बैल चांगला आहे. चौक पण चांगला आहे. शरीराने बैल 8 बाजू. शरीरानं 8 बाज आहे बैल. मामा या 8 बाज शब्द अजून कोणाला माहीत नाही. आणि ह्या 8 बाज मोबाईलवर सांगून आणि तुम्ही जगाला मोबाईलवर सांगून सुद्धा समजणार आहे. जसं तुम्ही त्या बैलाला बघून 8 बाज म्हटलात ना, तसं समोरचं शरीर उघड्या डोळ्याने बघितल्यावर 8 आहे का नाही कळतंय. 8 बाजू 100 बघणार ना. बरं, बाकी शिंग वगैरे मामा? एक नंबर. शिंगा पिंगाला चांगला आहे. एक नंबर. कलर? कलर चांगला. एक नंबर. बरं, काय अडचण नाही. मग तुमच्या पाहुण्यानं माहिती दिल्याप्रमाणे बैल आहे. हां. एक नंबर. बरं, परत एकदा पत्ता सांगा मामा तुमचा. नंदू धोळा मामाने, राहणार पुळूज, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. ठीक आहे मामा, धन्यवाद. तुम्ही तुमच्या पाहुण्याच्या शब्दाला मान देऊन इथंपर्यंत पोचलात आणि इथं आल्यानंतर बैलाचं वर्णन केलं. आणि ड्रायव्हर तुमचं सुद्धा आभार मानतो की तुम्ही बऱ्याच ठिकाणी गेलात, त्यामुळे तुमचा अभ्यास झाला आहे. बरोबर. आणि तुम्ही तुमच्या शब्दानुसार वर्णन केलं, त्याबद्दल तुमचा आभार आहे. धन्यवाद.